बरोबर. एक वाक्य ध्यानात ठेवजा माझं, हे तुम्हाला उपयोगी पडेल. समजा आपल्याकडे गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, सॉरी, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. ओके. आपल्याकडे बरेचसे लोक आहेत, त्यापैकी एखाद्याचं नाव घेतो. उदाहरणार्थ समजा आपल्याकडे युवराज सर आहेत, युवराज सर. बरोबर. युवराज सर आहेत. ठीक. आता शब्दांच्या जाती सुरू करायच्या आधी सांगतो मी तुम्हाला, युवराज सर आहे आपल्याकडे, युवराज सर. बरोबर. युवराज सोनवणे, युवराज सर आहेत. मला उत्तर द्या. युवराज सर आहेत आपल्याकडे. कोण आहेत? युवराज सर. युवराज सर. युवराज सर आपल्याकडे आहेत. बरोबर. यांचं नाव युवराज आहे. काय आहे? नाव युवराज आहे. ठीक. मला सांगा, आज ते आपल्याकडे शिकतायत, म्हणजे माझे कोण झाले? माझे युवराज सर कोण झाले? आजच्या काळात जे शिकतायत आपल्याकडे त्यामुळे. बरोबर. ते माझे कोण झाले? सांगा, पटकन आन्सर द्या. माझे कोण झाले ते? कोण झाले युवराज सर माझे? गुड गुड इव्हनिंग मॅडम, गुड इव्हनिंग. आपल्याकडे युवराज सर आहेत. करेक्ट आन्सर. शिल्पा मॅडम अगदी बरोबर. तुम्ही माझे विद्यार्थी झालात का? कारण मी तुम्हाला शिकवतोय, तुम्ही शिकताय म्हणून. बरं युवराज सर, तुम्ही लक्षात घ्या, आता तुम्ही कोण आहात? विद्यार्थी आहात. बरोबर. मग थोड्या वेळानं तुम्ही तुमच्या वडिलांकडे गेले. आता कोण झाले? आता कोण झाले? तुम्ही तुमच्या वडिलांकडे गेले, तर आता कोण झाले? वडिलांकडे गेले तर, वडिलांकडे गेले तर ऑब्विसली त्यांचा मुलगा. बरोबर. त्या वडिलांचा मुलगा, मुलगा. बरोबर. आता गृहीत धरू आपण की त्यांच्या बहिणीकडे गेले. युवराज सर बहिणीकडे गेले तर त्यांचे भाऊ, भाऊ. मामाकडे गेले तर भाचा, भाचा, भाचा. मामाकडे गेले तर भाचे. बरोबर. मामाकडे गेले तर भाचे. आता गेस करा. करणार नाही युवराज सर, मात्र एक उदाहरणासाठी. युवराज सर वाईट नका वाटून घेऊ. समजा युवराज सरांनी चोरी करायला सुरुवात केली, तर युवराज सर कोण झाले? समजा युवराज सरांनी चोरी करायला सुरुवात केली, शहरामध्ये चोऱ्या माऱ्या करायला लागले युवराज सर, तर युवराज सर कोण झाले? तर चोर झाले. कोण झाले? चोर झाले. बरोबर. चोर, चोरटा. करेक्ट. युवराज तर करणार नाही असं, मात्र त्यांनी चोरी करायला सुरुवात केली समजा, तर त्यांना लोक काय म्हणतील? चोर म्हणतील. त्यांचं नाव काय असेल? चोर असेल. करेक्ट. पुढे जाऊ. युवराज आणखी भरपूर करता येते. युवराज सरांनी, बरोबर, युवराज सरांनी जर समजा स्वतःला वेगळं काहीतरी नाव दिलं, तर ते होतील. बरोबर. युवराज सरांनी सुतारकाम सुरू केलं, सुतारकाम. बरोबर. सुतारकाम सुरू केलं, तर युवराज सर कोण झाले? सुतार झाले. सुतार झाले. कोण माणूस आहे तो? सुतार आहे. बरोबर. युवराज सरांनी फळं विकणं सुरू केले, फळं विक्री. बरोबर. तर फळ विक्रेता झाले. फळ विक्रेता झाले. फळ विक्रेता झाले. म्हणजे इथं एक लक्षात घ्या तुम्ही, सुतारकाम सुरू केलं, सुतार झालं. फळं विकायला सुरू केलं, फळ विक्रेते झाले. त्यांनी जे केलं, बरोबर, तसं त्यांना नाव दिलं गेलं. सोप्या भाषेत समजून. हे उदाहरण, हे उदाहरण संपूर्ण शब्दांच्या जाती होईस तोवर लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. कारण सांगतो तुम्हाला. आपल्याकडे शब्दांच्या 8 जाती आहेत. बरोबर. कोणताच शब्द कोणत्याच जातीत फिक्स असा ठरलेला नाही. बरोबर. तो शब्द वाक्यात जसं कार्य करेल, जसे युवराज सर जिथं कार्य करतील, वडिलांकडे गेले, मुलाचं कार्य केलं. बहिणीकडे गेले, भावाचं कार्य केलं. बरोबर. फळं विकायला गेले, फळ विक्रेत्याचं कार्य केलं. तशी त्यांना नावं दिली जातात. तशीच या 8ही प्रकारांमधले शब्द जसं कार्य करतात, तशी त्याची जात पडते. तशी त्याची जात पडते. कोणाचीच फिक्स जात नाही. बरोबर. बदलते. काय होते? बदलते. म्हणून तर म्हणतात ना, माणसाची जात नसते. माणसाची जात जात नसते, पण शब्दांची जात जात असते. श्लेष अलंकार. माणसाची जात जात नसते, म्हणजे माणसाची जात जात नाही. ती कायमस्वरूपी मरेपर्यंत चिकटून राहते. आजकाल लोक बदलतातही म्हणा, पेपरमध्ये काहीतरी देऊन. बरोबर. पण माणसाची जात जात नसते.
तर शब्दांची जात जात असते म्हणजेच बदलत असते. त्याचा अर्थ श्लेष अलंकार. एकाच वाक्यात दोन दोन अर्थ. क्लिअर? सर हे कोणती बॅच आहे? हे तुम्ही ज्या बॅचला बसलाय ती बॅच आहे. तुम्ही जॉईन झाला ती बॅच आहे. ठीक आहे. माणसाची जात जात नसते, तर काय असते? शब्दांची जात जात असते. म्हणजेच बघा, लक्षात घ्या. आता बघा, याच्यावरच एक उदाहरण घेऊ. बरोबर? पहिलं उदाहरण घेतलं, क्रमांक 1. शंकराने 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 पार्वतीला राठोड सर असताय. पार्वतीला पार्वतीला शंकराने पार्वतीला 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 वर दिला वर दिला. शंकराने पार्वतीला वर दिला. इथं अधोरेखित केला वर शब्द. हा वर शब्द हो सर, पण तलाठी का? नाही, तलाठी नाही, एमपीएससी आहे. एमपीएससी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये रिव्हिजन दिलं जातंय. कशाला विचारताय? मराठी तलाठीला नाही आहे का? बरोबर. बंद करू का तुमचं तलाठीचं? ठीक आहे, फक्त एमपीएससी ला घेऊ का? तुम्हाला ऑलरेडी एमपीएससी ची बॅच तलाठीला भेटती. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही करा ना. ओके, ठीक आहे, चालेल. ओके, क्रमांक 2. क्रमांक 2 बरोबर. क्रमांक 2 बघा, आता असं होते मग ते. क्रमांक 2, शंकराने पार्वतीला वर दिला. थँक्यू. वेलकम 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 वेलकम. आता फोन लावून विचारत जा. बरोबर. शंकराने पार्वतीला वर दिला. बरोबर. पुढचं वाक्य घेतलं आपण, पतंग 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 वर गेला वर गेला गेला. पतंग वर गेला. क्रमांक 3. सर मी ज्योत्स्ना राठोड आहे. ओके मॅडम, नो प्रॉब्लेम. सॉरी हा. कधी कधी नावही असे झालेत ना राव आजकाल, की जय आमच्याकडे मुलगा आहे म्हणून मग मला वाटलं सर असतील कोणीतरी. ठीक आहे, आता ते अच्छा शॉर्ट नेम असेल तुमचं, नाही जे शॉर्ट नेम असेल. ओके ओके. शंकराने पार्वतीला वर, पतंग वर गेला. शंकराने पार्वतीला वर. क्रियापद दिनेश पाटील. हा, पुढे जाऊ बघू बघू. यातलं कोणतंच क्रियापद नाही आहे. बघतो मी, सांगतो तुम्हाला. दिनेश सर, हे पण क्रियापद नाही, हे पण क्रियापद नाही. पुढे बघू, मजेशीर आहे. बरोबर. आता बघा, श्रीकृष्णाने 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 रुक्मिणीस वरले. रुक्मिणीस रुक्मिणीस वरले रुक्मिणीस वरले वरले. हे आहे हिंगोलीकर, हे आहे क्रियापद. बरोबर 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 बरोबर. थांबा जरा, अजून शब्दयोगी अव्यय आलेला नाहीये. शब्दयोगी अव्यय आलेला नाही, हे क्रियापद आलं. क्रमांक 4. तुम्ही सांगताय मी तेच काढतोय. करेक्ट. क्रमांक 4. वरमाय 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 तोऱ्यात फिरते. कशी फिरते? तोऱ्यात फिरते. वरमाय तोऱ्यात फिरते. कुठं? मांडवात. बरोबर, मांडवात. इथं बघा, इथं पण वर आलेला आहे. ठीक. क्रमांक 5, तुमची इच्छा पूर्ण करू. बरोबर. पक्षी शब्दयोगी अव्यय. पक्षी आणि झाडावर बसला. कुठे बसला? झाडावर बसला. झाडावरच बसतात म्हणा पक्षी. पक्षी झाडावर बसला. आता बघा गंमत काय आहे ते. बरोबर. जसं युवराज सर होते, युवराज सर, बरोबर, तसेच हे वाक्य आहे. या प्रत्येक वाक्यामध्ये एक शब्द कॉमन आहे, ज्याचं नाव आहे वर. वर वर म्हणजे ऊर्ध्व. वर म्हणजे ऊर्ध्व. वर म्हणजे ऊर्ध्व. बरोबर. हा एक शब्द वाक्यात वेगवेगळ्या जातीत मोडताना दिसतो. उदाहरणार्थ, एक गोट पिऊ द्या. उदाहरणार्थ बघा, लक्षात घ्या. शंकराने पार्वतीला जो दिला ना, त्याचं नाव वर आहे.
त्याचं काय, जे काय दिलं शंकराने पार्वतीला, काय दिलं, त्याचं नाव काय, वर, म्हणजेच वरदान. काय आहे, नाम. वरदान म्हणजेच नाम, वरदान नाव आहे. क्रमांक 2, बरोबर. क्रमांक 2, पतंग कुठं गेला, बरोबर. गेला हे क्रियापद आहे. याला प्रश्न विचारला कुठं गेला, तर उत्तर येते वर गेला. म्हणजेच क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रिया विशेषण. क्रिया विशेषण, क्रियापद बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रिया विशेषण. क्रिया विशेषण, क्रिया विशेषण, करेक्ट. क्रिया विशेषण, क्रिवी, बघा, क्रिया विशेषण, क्रिया विशेषण, करेक्ट. क्रमांक 3, श्रीकृष्णाने रुक्मिणीस वरले. वरणे म्हणजे लग्न करणे. आणि वाक्याच्या शेवटी आला आणि वाक्याचा अर्थ पूर्ण केला आणि शब्दात क्रिया आहे असा शब्द असतो क्रियापद. कोण असतो, क्रियापद. बरोबर उत्तर देताय तुम्ही सगळे, क्रियापद. लक्षात आलं. पुढे जाऊ. वरचे अनेक मिनिंग आहेत. वरचा एकच मिनिंग आहे, पण वर जसा वापरला तसे मिनिंग काढता येतात. वरचं मिनिंग एकच आहे, वर म्हणजे वर, बरोबर. पण जसा काढला, जसा वाक्यात वापरला, त्यानुसार त्याचे मिनिंग बदलतात. जसं युवराज सर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं धारण करतात, तसा वर शब्द वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळ्या जातीत जातो, वेगवेगळ्या जातीत जातो. क्लिअर. पुढचा, वर, वरले. पुढचा बघाल, तुम्ही लग्नात गेला असाल, बरोबर. लग्न बिग्न तुम्ही पाहिलेलं आहे. लग्न आवडीचा विषय असतो लोकांचा, नाचा बिचारा भेटते, जेवण बिवण असतं. त्यामुळे कदाचित वेगवेगळ्या लोकांच्या हे आहेत लग्नाबद्दल, बरोबर. ज्याचं होते त्याला त्यांना का विचारू, ठीक आहे. पण ज्यांचं नसते, जे दुसऱ्याच्या लग्नात जातात, त्यांच्यासाठी खूप आनंद असतो, ठीक आहे. तर बघा, या लग्नामध्ये 2 पक्ष असतात, एक वरपक्ष, एक वधूपक्ष. वरपक्ष म्हणजे वरचा पक्ष नाही, तर वर म्हणजे नवरा मुलगा आणि वधू म्हणजे नवरी मुलगी, ठीक आहे. वरपक्ष वधूपक्ष, ठीक. तर या वरपक्षामध्ये एक विशिष्ट बाई असते, ती त्या लेकराची आई असते, बरोबर. बघा, आता लग्नात आलेली प्रत्येक स्त्री, स्त्री म्हणतो मुलगी नाही, बरोबर. लग्नात आलेली प्रत्येक स्त्री ही कोणा ना कोणाची आई असतेच असते, बरोबर की नाही. माय असतेच असते, आई म्हणजेच माय. प्रत्येकाची कोणाची ना कोणाची माय असतेच लग्नात आलेली स्त्री. परंतु एक माय विशेष असते, एक माय विशेष असते. तिला जर का शरबत मिळालं नाही ना वेळेवर, शरबतच मागते ते, बाकी काही नाही. तिला जेवायला चला म्हणायला विहीन बाईला जावं लागते, बरोबर. आणि तिला जर का शरबत मिळालं नाही, बरोबर, तर मात्र मग गोंधळच गोंधळ आहे, ठीक आहे. म्हणून मग तिला सर्वात आधी तिची व्यवस्था ठेवावी लागते आणि ती नाकात नथ घालून एकदम तोऱ्यात फिरत असते. अशी एकच माय असू शकते, जिचा पोऱ्या बोहल्यावर चढलेला असतो, तीच माय तोऱ्यात फिरू शकते, ठीक आहे. तीच माय तोऱ्यात फिरू शकते, जिचा पोऱ्या बोहल्यावर चढलेला असतो. नवरदेवाची माय, वरमाय. माय तर सगळेच आहेत, परंतु हा वर शब्द इथं लागला, या मायला अर्थ प्राप्त झाला. माय बद्दल अधिक माहिती देणारा शब्द वर झाला, म्हणून याला काय म्हणतात, नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द. शब्बाश, सगळ्यांनी उत्तर बरोबर दिले. विशेषण, विशेषण, बरोबर. शेवटचा, शेवटचा शब्द बघा. काही लेकरं आईचा पदर धरून गावाला जाताना मागे लागतात, मागे लागतात, चिकटून मागे लागतात, बरोबर. मला 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 यायचंच, बरोबर. असंही एक जात आहे आपल्याकडे, जिचं नाव आहे चिकटून. नाम किंवा सर्वनामाला चिकटून येणारे शब्द, चिकटून येणारे. मग अशा शब्दांना जाड नाम आहे, करेक्ट. 5 रुपेश सर अगदी बरोबर. काय म्हणतात त्याला, शब्दयोगी अव्यय. शब्द योगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, अव्यय, शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, बरोबर. पण लक्षात घ्या, पण लक्षात घ्या, इथं जर मी आता हे वाक्य परत लिहितो खाली, याच्यात प्रॉब्लेम आहे बरं, हे महत्वाचं आहे. शब्दयोगी अव्यय कधी आणि क्रियाविशेषण कधी, बघा. झाडावर शब्द आहे, बरोबर.
पक्षी पक्षी हे महत्वाचं आहे, ध्यानात ठेव जा. पक्षी झाडावर बसला बसला पक्षी झाडावर बसला. या ठिकाणी लक्षात घ्या, बरोबर, एवढीच अंडरलाईन केली, एवढीच केली तर मात्र हा हा शब्दयोगी अव्यय. हा काय? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय अव्यय, बरोबर. परंतु याला सगळ्या शब्दाला म्हणतात पक्षी कुठं बसला? झाडावर बसला. क्रियापदाबद्दल अधिक माहिती तेव्हा याला म्हणतात क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय. लक्षात आलं का? ही अंडरलाईन जर पूर्ण असली तर क्रिया विशेषण, एवढीच असली तर शब्दयोगी अव्यय. क्लिअर? क्लिअर? समजलं सगळ्यांना? आय होप सगळ्यांना समजलं असेल. तर लक्षात आलं का? एकच वर होता, वर शब्द एकच आहे, एकच होता. तो वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळ्या जातीत जातोय, वेगवेगळ्या जातीत जातोय. युवराज सर जिथं जे कार्य करतील तिथं त्यांना ते नाव मिळेल, ते नाव मिळेल, बरोबर. तसंच शब्द वाक्यात जे कार्य करेल त्यावरून त्याची जात ठरवावी, ना की तो नामात आला, नामात वाचला होता म्हणून नामच आहे असं चालणार. समजलं? आय होप सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, उदाहरण पण लक्षात आलं असेल आणि शब्दांच्या ह्याच जाती आजपासून आपण सुरुवात करू. परंतु अजून महत्वाचं, शब्द म्हणजे काय, बरोबर, शब्द म्हणजे काय, बरोबर, हे समजायचं राहिलं तर बघा, व्याख्या वर्णांच्या किंवा अक्षरांच्या, वर्णांच्या किंवा अक्षरांच्या, वर्णांच्या किंवा अक्षरांच्या अर्थपूर्ण, वर्णांच्या किंवा अक्षरांच्या अर्थपूर्ण, क्रमबद्ध, अर्थपूर्ण क्रमबद्ध रचनेला शब्द असे म्हणतात. रचनेला शब्द असे म्हणतात. आता उदाहरण पाहू, बरोबर. उदाहरण लक्षात घ्या. जर वर्णांच्या फक्त कुठे गेले रे, वर्णांच्या फक्त रचनेलाच शब्द म्हटलं असतं तर चाललं नसतं. उदाहरणार्थ बघा, एक शब्द आहे द, क आणि क. वर्ण आहेत, रचना पण आहे, परंतु याला अर्थ नाहीये. याचा अर्थ आहे काही. दबक काय अर्थ होईल? दबक दबक काही अर्थ होणार नाही, बरोबर. तुमच्याकडे काही स्थानिक अर्थ असेल तर आय डोंट नो, बरोबर. तुमच्याकडे काही स्थानिक अर्थ असेल तर मला माहित नाही, परंतु याला व्याकरणिक दृष्ट्या कुठलाच अर्थ नाही, दबक. परंतु याची जर रचना अर्थपूर्ण करायची असेल तर हा लिहायला लागतो ब, द आणि क. आता मात्र याला अर्थ आहे, आता मात्र याला अर्थ आहे. शब्बाश, बदक, याला अर्थ आहे. काय अर्थ आहे? आता याला 2-3 प्रकारचे अर्थ असतात. क्रमांक 1, याला बदक का म्हटलं? याला बदक का म्हणतात? तुम्ही याला बदक का म्हणता? बदकच का म्हणता? मोर का नाही म्हणत याला? मोर का नाही म्हणत? जे मी लिहिलंय, बरोबर, बदकाला बदकच का म्हणतात? तुमच्या पुढे तो असा पाय चिकटलेला, बरोबर, असा पाण्यात वल्ले वल्ले करून पोहणारा प्राणी, आपला पक्षी, जलचर येतो, बरोबर, जलचर पक्षी येतो, तोच बदक का? त्याला मोर का नाही म्हणत? तू का नाही म्हणत? कारण, त्याच्या मागचं कारण, अर्थ आमच्याकडे 2-3 प्रकारे आले. पहिला, परंपरेने, 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 परंपरेने. लक्षात आलं? लहानी आपल्याला कोणीतरी घेऊन गेलं असेल कडेवरती, ते बघ बदक 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 बदक, आपल्या डोक्यात फिट झालं, याला बदक म्हणतात, परंपरेने, बरोबर. दुसरा, संकेताने, संकेताने, संकेताने. आणि तिसरा रूढीने, रूढी. आमच्या आजोबांनी त्याला बदक म्हटलं म्हणून आम्ही बदक म्हणतो, बरोबर. आमच्या आजोबांनी त्याला बदक म्हटलं म्हणून आम्ही त्याला बदक म्हणतो, बरोबर. आम्ही कुठलीही संशोधन करून त्याला बदक म्हटलं का? नाही. संकेत म्हणजे काय की आम्हाला संकेत करायचा आहे, बरोबर. संकेत, एखादी गोष्ट दाखवणे, इट्स कॉल्ड बदक, बरोबर. एखादी गोष्ट दाखवणे. लेक्चर सुरू आहे 5 मिनिटानंतर, लेक्चर सुरू आहे, ऑनलाईन आहे, ओके. 5 मिनिटाने बघा,
5 मिनिटाने असं होते. कॉल आला त्यांना सांगितलं 5 मिनिटाने, तुम्हाला पण सांगतोय 5 मिनिटाने. बरोबर? तर असं नसायला पाहिजे. ठीक आहे. तर माझ्या विचाराने मला असं वाटते की आपण इकडे लक्ष द्यावं. तुम्ही लोकांनी फोन करू नका बे. ठीक आहे, चालेल. बघा, संकेताने म्हणजे संकेत केला, एखादी गोष्ट दाखवण्यासाठी आपण त्याला अर्थ प्राप्त करून देतो. ठीक आहे. टीचिंग बेस्ट आहे सर. धन्यवाद जय सर, जय राठोड. आपल्या सॉरी सॉरी ज्योत्स्ना मॅडम, धन्यवाद. लक्षात नाही राहतो. ठीक आहे, होतं कधी कधी असं वयमानाने. ठीक आहे. चला, अशा प्रकारे 2-3 अर्थ येतात त्याला. बरोबर? तर वर्णांचा अर्थ, शब्द त्याला म्हणावं ज्याला अर्थही आहे आणि क्रमबद्ध रचना आहे. याची क्रमबद्ध रचना नाहीये. ही क्रमबद्ध रचना आहे. पुढे गेलं रे. शिवाय त्याला अर्थ पण आहे. त्याला शब्द म्हणावं. बरोबर? त्याला शब्द म्हणावं. आता बघा, शब्द आणि पदांमधला फरक. बरोबर? पद म्हणजे व्याकरणात पाय नव्हे. पद म्हणजे व्याकरणात पाय नव्हे. बरोबर? पद म्हणजे व्याकरणात पाय नव्हे. तर पद म्हणजे शब्द. बघा, साधारणतः शब्दालाच पद म्हणतात आणि पदाला शब्द म्हणतात. मात्र यात थोडासा फरक आहे. किंचित थोडासा फरक आहे. किंचित फरक आहे. काय फरक आहे ते सांगतो मी तुम्हाला. बरोबर? लक्षात घ्या. हे प्रश्न येतात बरं, अतिशय महत्वाचे. ठीक, पुढच्या काळामध्ये, या काळामध्ये प्रश्न TCS घेणार आहे. त्यामुळे प्रश्न असेच येतील. बरोबर? वर्णांच्या रिकामी जागा रचनेला शब्द असे म्हणतात. डार्क करून दिली. ठीक आहे, कोणती? अर्थपूर्ण आणि क्रमबद्ध. बरोबर? अशा रिकाम्या जागा वगैरे TCS ला विचारायची फार सवय आहे. बरोबर? आपण मागचे पेपर पाहिले तुमच्या लक्षात येईल. असो, पद. पद म्हणजे असा शब्द, असा शब्द, असा शब्द, शब्द जो 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 वाक्यात वापरला आहे. वाक्यात 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 वापरला आहे. वापरला आहे. तो एकटा नाही. तो एकटा नाही, तर तो वाक्यात आला. कोणताही शब्द वाक्यात आला म्हणजे त्याला पद म्हणतात. उदाहरणार्थ समजून घेऊ. बरोबर? बघा, लक्षात घ्या. शब्द आहे जन्म. शब्द आहे जन्म. एवढा शब्द आहे, मूळ शब्द आहे जन्म. बरोबर? आता मी एक वाक्य लिहिलं. माझ्या 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 जन्माच्या वेळी, जन्माच्या त्या, बघा लक्षात घेता, जन्माच्या वेळी, जन्माच्या वेळी, वेळी पाऊस सुरू होता. पाऊस सुरू 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 होता. माझ्या जन्माच्या वेळी पाऊस सुरू होता. बरोबर? आता समजून घ्या, मूळ शब्द काय? जन्म. याला म्हणतात शब्द. याला म्हणतात शब्द. हा स्वतंत्र असतो. स्वतंत्र असतो. हा शब्द स्वतंत्र असतो. याला म्हणतात शब्द. परंतु या वाक्यामध्ये, वाक्यामध्ये हा जसाच्या तसा, कधी कधी जसा तसा येतो, पण जसाच्या तसा आला का नाही. या जन्माला, या जन्मला, या जन्म शब्दाला पुढे काय लावला? विभक्तीचा प्रत्यय लावला. किंवा कधी कधी शब्दयोगी अव्यय सुद्धा लावतात. या जन्माला जर का जन्म, याला प्लस च्या, याला पुढं सुद्धा प्लस काय लागला? आ जन्म. इकडून वाचला तर आ जन्म होतो आणि इथून वाचला तर जन्माच्या येतो. याला म्हणतात उपसर्ग. शब्दाच्या आधी लागणारा प्रत्यय, आधी म्हणजे उपसर्ग. उपसर्ग सर्ग. आणि याला म्हणतात विभक्तीचे प्रत्यय, किंवा प्रत्यय म्हटलं तरी चालेल. प्रत्यय. बरोबर? जेव्हा कोणत्याही मूळ शब्दाला प्रत्यय लागतात, काय लागतात? प्रत्यय लागतात. प्रत्यय का लागतात? वाक्यात वापरण्यासाठी. उदाहरणार्थ, तुम्ही जंगल सफारीवर जाता. जंगल सफारी. अरे साधं जाऊ द्या हो, तुम्हाला मामाच्या पोरीच्या लग्नाला जायचं. नको बाबा, असं पाप कोण करावं. ठीक आहे, असं जाऊ द्या. ठीक आहे, तुम्हाला एखाद्या मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नाला जायचं. बरोबर? असेच झोपीतून उठून जाता का रे? उठले सकाळी, ब्रश केला, असं असं केलं, चालले लग्नाला. असे जाता का? तयारी करून जाता. काय करून जाता? तयारी करून जाता. काय करून जाता? तयारी करून जाता. फार वगैरे वगैरे जे काय करता तुम्ही ते. बरोबर? तयारी करून जाता.
तर विचार करा, आपण एका लग्नाला गेलो तर व्यवस्थित तयारी करून जातो. मग हा शब्द वाक्यात चालला ना हो, कुठे चालला? वाक्यात चालला. स्वतंत्र शब्द होता, आता वाक्यात चालला. म्हटल्यावर त्याला तयारी करावं लागेल ना. मग तो तयारी कोणती करतो? तो त्या वाक्याशी कंटिन्युटी ठेवण्यासाठी तयारी करतो. कनेक्शन, बरोबर. वाक्यातील इतर शब्दांची सहसंबंध जोडण्यासाठी तो काय करतो? स्वतःमध्ये बदल घडवतो, बरोबर. कधी कधी बदल घडवतो, कधी कधी आहे तसंच जातो, बरोबर. काही काही असतात जे काही असू दे, त्याचा एक शर्ट आणि एक पॅन्ट ठरलेला आहे, बरोबर. कुठंही जाऊ दे, स्वतःच्या लग्नातही तोच शर्ट आणि पॅन्ट घातला पोरानं, बरोबर. असेही काही महाभाग आहेत. पण असो, कधी कधी शब्द तसंही करतात, बरोबर. आपलीच प्रतिकृती आहे, ठीक. तर अशा पद्धतीने जेव्हा शब्दाला प्रत्यय किंवा उपसर्ग लागतो तेव्हा त्याला म्हणतात पद. पद म्हणजेच वाक्यात वापरण्याजोगा. हा स्वतंत्र असतो, तर हा वाक्यात येतो. कुठे येतो? वाक्यात, वाक्यात, वाक्यात. आणि काय काय बदल झालेले असतात? याला उपसर्ग, उपसर्ग किंवा किंवा प्रत्यय लागलेले असतात. प्रत्यय लागलेले असतात. शब्दांचे दोन दोन प्रकार, शब्द आणि पद. ठीक आहे. आता लक्षात घ्या, शब्द आणि पद हा जो स्वतंत्र शब्द असतो यालाच म्हणतात प्रकृती. यालाच म्हणतात प्रकृती. प्रकृती, प्रकृती याला म्हणतात. लेकरू जन्माला आलं, कपडे घालून येते का? तुमच्याकडे येते का? लेकरू लेकरू जन्माला आलं, कपडे घालून येते का? अजिबात नाही, बरोबर. तर काय करून येते? जसं आहे तसं येते, बरोबर. लेकरू. मग त्याच्यामध्ये काय बदल घडतो? बरोबर. तो कृत्रिम बदल आहे. कोणता? कृत्रिम बदल. तुम्ही त्याला कपडे घालता, मोजे घाल, टोपी घाल, हातातलं घाल, पायातलं घाल, गळ्यातलं घाल, सगळं मग ते कृत्रिम झालं का नाही? बरोबर. कृत्रिम. ते काय झालं? कृत्रिम झालं. अशा गोष्टी जो जन्माला आलेला आहे त्याला म्हणतात प्रकृती, म्हणजे स्वतंत्र शब्द. आणि जो ज्याला कपडे घातले, कोणते? प्रत्यय नावाचे कपडे घातले, उपसर्ग नावाचे कपडे घातले. मग 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 धन्यवाद, धन्यवाद सर, धन्यवाद. मग हेमंत सर, धन्यवाद. मग त्याला कपडे घातले म्हणजे काय झाला? विकृती झाला. कृत्रिम. काय झाला? विकृती झाला. विकृती. क्लिअर? काय झाला? विकृती झाला. विकृती झाला. मित्रांनो, तुम्हाला जर थोडंही काही आवडत असेल किंवा तुमच्या लक्षात येत असेल तर माझी रिक्वेस्ट आहे, इतरांना इतरांना त्याबद्दल सांगा. नवीन विद्यार्थी जोडा. तुमचं भलं होईल, तुमच्या मास्तरचंही भलं होईल. ठीक आहे. धन्यवाद. चालेल. तर विकृती, पद. विकृती म्हणजेच पद आणि प्रकृती म्हणजेच मूळ शब्द किंवा मूल शब्द. ठीक आहे. ज्याला कुठलाही प्रत्यय रहित, उपसर्ग रहित शब्द म्हणजे प्रकृती. प्रकृती. थँक्यू, 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 थँक्यू. चालेल. प्रकृती म्हणजे प्रत्यय रहित, उपसर्ग रहित, म्हणजे मूळ म्हणजे प्रकृती, बरोबर. आणि विकृती म्हणजे की ज्याला आपण कपडे घातले. ठीक आहे. कपडे घातले त्याला प्रकृती. म्हणजे कपडे घातले म्हणजे काय केलं? उपसर्ग लावला, प्रत्यय लावला. ओके. नक्कीच, नक्कीच. थँक्यू. चालेल. आता पुढे जाऊ. आता पुढे जाऊ. एवढं तुमच्या लक्षात आलं. आता बघा जाती कशा आहेत. जाती, बरोबर. शब्दांच्या जाती. आता एक लक्षात घ्या, आपल्याकडे जाती आहेत 8, पण मी म्हणतो 9 असायला पाहिजे होत्या. त्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट राहिली, बरोबर. आता रूढीने परंपरेने व्युत्पत्तीने हा एक प्रकार राहिला बघा. व्युत्पत्तीने हा एक अर्थ जो आहे ना, हा व्युत्पत्तीने सुद्धा असतो. व्युत्पत्तीने. व्युत्पत्ती म्हणजे व्युत्पत्ती म्हणजे जिथं जन्माला आला त्या लोकांनी का जन्माला घातला. आता उदाहरणार्थ, मी वांगे चिरले, बरोबर. लसण खोडला, ठीक. त्यानंतर फोडणी पिडणी दिली, जिरं बिरं टाकलं आणि वांग्याची केली. काय केली? मला खायची आहे. काय उद्देश होता माझा? खाण्याचा. मग म्हणून मी तिला भाजी म्हटलं. मग भाजीची उत्पत्ती माझ्यामुळे झाली, बरोबर. मग मी तिला काय म्हटलं? भाजी म्हटलं. मग त्याच्या मागचा व्युत्पत्तीचा अर्थ काय? उत्पत्तीचा अर्थ काय? की खाण्यासाठी, बरोबर. भाजी ही खाण्यासाठी असते. अशा प्रकारे काही शब्दांना व्युत्पत्तीने सुद्धा अर्थ लागतात, बरोबर. तर बघा, परंपरेने रूढी आणि परंपरा एकाच ठिकाणी घ्यावं लागेल आपल्याला. रूढी आणि परंपरा. परंपरा. रूढी परंपरेने आणि संकेताने किंवा व्युत्पत्तीने असे 3 प्रकारे शब्दांना अर्थ असतात, बरोबर. 3 प्रकारे शब्दांना अर्थ असतात. अशा प्रकारे अर्थ. आता पुढे जाऊ. काय राहिलं, काय राहिलं, काय राहिलं? यांनी बनतो शब्द, अक्षरे, जोडाक्षरे. हा, आणखी एक महत्वाची गोष्ट, शब्द जो बनतो ना, शब्द
शब्द शब्द शब्द अक्षरी शब्द अक्षरी अक्षरी आणि 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 अक्षरी आणि 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 जोडाक्षरांनी बनतो जोडाक्षरांनी बनतो हे सांगायची गरज नाही पण आजकाल TCS वाले काय विचारतील याचा नेम नाही म्हणून सोडायची गरज नाही ठीक आहे जोडाक्षरांनी बनतो 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 बरोबर शब्द जोडाक्षरांनी बनतो ठीक आहे अक्षरे अक्षरे हे शब्दांमधील प्रथमोपस्थित कोणते प्रथमो प्रथमोपस्थित 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 घटक आहेत काय आहेत घटक आहेत प्रथमोपस्थित घटक शब्द ज्याने बघा अक्षरेच नसतील वर्णच नसतील तर शब्द बनेल का नाही वांग्याच्या भाजीला वांगे तर लागणार आहेत ना ठीक आहे म्हणून वांग्याच्या भाजीसाठी जसे वांगे प्रथम पाहिजेत तेव्हा भाजी होईल कितीही जिरं मसाला मीठ मिरकूट काही असलं तरी वांग्याची भाजी होईल का नाही होणार इतर भाजी होऊन जाईल बरोबर पण वांग्याची नाही होणार म्हणून वांगे पाहिजेतच पाहिजे तसं शब्द बनवायचा आहे तर प्रथम आम्हाला काय पाहिजे अक्षर पाहिजेत म्हणून अक्षरांना शब्दातील प्रथमोपस्थित घटक असे म्हणतात शब्दालाच पद हे मी सांगितलं तुम्हाला शब्दालाच पद म्हणजेच पद म्हणजे विकृती पद म्हणजे विकृती 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 आणि शब्द म्हणजे प्रकृती प्रकृती यालाच म्हणतात परंतु कॉमन रित्या व्याकरणामध्ये शब्दच वापरला जातो सगळीकडे पण आपण व्याकरण शिकतोय त्यामुळे व्याकरण आपल्याला यांची उत्तरं यायलाच पाहिजे यांची उत्तरं यायलाच पाहिजे धन्यवाद तुम्हाला समजलं असं उदाहरण जर माझ्या तोंडी आलं ठीक आहे चालेल पुढे जाऊ आता बघा पुढची गोष्ट काय की शब्द बघा आता प्रकृती आणि विकृतीचे काही उदाहरणं देतो तुम्हाला बघा समजा राम राम कुत्रा 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 काठी 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 मार राम कुत्रा काठी मार याला वाक्य म्हणू शकतो का आपण नाही म्हणू शकत परंतु हे शब्द आहेत याला अर्थ आहे राम 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 अर्थ आहे राम राम ठीक आहे अर्थ आहे ठीक आहे कुत्रा असतो एक भोंकणारा प्राणी माणसातही बरेच आहेत बरोबर याला आपण व्यंजना म्हणतो काय म्हणतो व्यंजना व्यंजना माणसातील कुत्रे कुत्र्यासारखा भुंकू नको व्यंजना असो एक प्राणी आहे काठी काठी असते आपल्याकडे बरोबर काठी मार मार याला सुद्धा अर्थ आहे मारणे मार परंतु हे सगळे काय आहेत शब्द आहे काय आहेत शब्द किंवा यालाच आम्ही म्हणतो प्रकृती यालाच आम्ही म्हणतो प्रकृती परंतु परंतु आता बघा याला वाक्य बनवू शकत नाही वाक्य बनवलं मी रामाने रामूने राम कुत्र्याला मारणार नाही हो ना आपल्या शेजारी पाजारचा घ्यावं लागेल बरोबर रामूने जयंती आहे बरं उद्या बरोबर नवमी म्हणतात त्याला उगीच त्याला कुत्र्याला मारायला कशाला लावताय ठीक आहे चालेल रामूने कुत्र्याला 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 काठीने 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 मारले 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 करेक्ट रामने कुत्र्याला काठीने मारले करेक्ट किंवा रामू कुत्र्याला काठीने मारतो करेक्ट बरोबर इथं बघा मूळ शब्द राम याची केली विकृती काय केली विकृती कारण वाक्यात वापरायचा होता कारण वाक्यात वापरायचा हा बरोबर करेक्ट अगदी बरोबर रामूने कुत्र्याला काठीने मारले ठीक आहे तर बघा आणि यालाच म्हणतात पद काय म्हणतात पद हे सगळे पद आहेत पद 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 बरोबर याला म्हणतात पद कुत्र्याला ठीक आहे बरोबर हरकत नाही होतात टाईप मिस्टेक चालून जाते ठीक पद आणि शब्द यामधला फरक कायम लक्षात राहील तुमच्या कधी विसरणार नाही याची मी खात्री देतो ठीक आहे प्रकृती शब्दाला म्हणतात आणि विकृती पदाला म्हणतात ओके नाव क्लिअर आता बघा आता काही आपल्याकडे महत्वाची गोष्ट आहे काही आपल्याकडे शब्द आपण म्हटलं की बा अर्थपूर्ण रचना बरोबर किंवा मग आपण म्हटलं आणखी एक म्हटलं किंवा
क्रमबद्ध अर्थपूर्ण रचना, बरोबर, अक्षरांपासून जोडाक्षरांपासून बनलेला असतो. पण काही शब्द मी तुम्हाला देतो आता बघा. मराठीत दीर्घाक्षरी, दीर्घमी, दीर्घ तू, कोणताही शब्द जर एकाक्षरी आहे तर त्याला विलांटी उकार दीर्घच द्यायचा, ह्रस्व देऊ नये. असं लिहायचं नाही मी शाळेत गेलो, अजिबात नाही. चोख, तू काय करतो, चोख दीर्घ लिहायचा, बरोबर, दीर्घ लिहायचा. मी तू, बरोबर, किंवा ही, ही, ऊ, ऊ, ऊ कुठं असते, डोक्यात, ती वाली ऊ, ऊ, किंवा तू झाला, ऊ झाला, ती, की, वी, पू, मू, बरोबर, ऊ, ती, 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 त्यानंतर की सुद्धा एक शब्द आहे, की, बरोबर, की. हा पू, पू कशाला म्हणतो, एखाद्या जखमेमध्ये पाणी गेलं, जातं बघा पाणी, पूर्वी लहानपणी ठोकरा बिकरा लागायचे आपल्याला, ठीक आहे. आजकाल नाही, आजकाल KG1 मध्ये बूट असतो, शूज, बरोबर, ठीक आहे. परंतु पूर्वी काही छोटस लागलं किंवा आंघोळ केली त्यात पाणी गेलं तर असा, काय म्हणतात बघ त्याला, विदर्भामध्ये खतरनाक शब्द आहे त्याला, विदर्भामध्ये, हा हा हा, रंध, 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 बरोबर, त्याला पू म्हणतात. पू काय झाला, पू झाला, तो पू. ती असते, ते सगळ्यांना माहिती आहे ती कोण असते, ठीक आहे. की 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 असे शब्द, बरोबर, असे शब्द एकाक्षरी असतात, एकाक्षरी असतात. हे सगळे शब्द आहेत, हे काय आहेत, शब्द आहेत, बरोबर, हे सगळे शब्द आहेत, हे सगळे शब्द आहेत. परंतु याला अपवाद एक आहे की सगळे एकाक्षरी शब्द दीर्घ लिहावे, सगळे एकाक्षरी शब्द दीर्घ लिहावे. फक्त एकच आहे अपवाद, अपवाद. अरे चुकीचं लिहितोय मी आजकाल, बघा होतं असं कधी कधी वयमानाने. दिनेश पाटील सर, बघा लक्ष इकडे केंद्रित करा, ती आपोआप येईल. पहिलं काय मिळवा, तलाठी बना, पहिलं काय बना, डिपार्टमेंटल PSI बना, पहिलं काय बना, कंबाईन काढा, मग ती येईल. काळजी करू नका, ती येईल, ती मागं लागून येईल, ठीक आहे. पहिला काहीतरी डिपार्टमेंटल PSI बनवून दाखवा तिला, ठीक आहे, मग ती उगीच. आणि कदाचित तुमची ती घरातच असेल तर मग बरोबर आहे. म्हणजे तुमची ती घरातच असेल तर मग बरोबर आहे. ते घरातली ती जी असते ना, ते मग तिथं काही आमचं बोलता येत नाही, नको रे बाबा, ठीक आहे. घरातच असेल तर नको रे बाबा, ओके. तर बघा, अपवाद काय राहिलं, अपवाद, अपवाद. काय सांगितलं मी, एकाक्षरी शब्द, एकाक्षरी शब्द, एकाक्षरी शब्द, शब्द दीर्घ लिहावे, दीर्घ लिहावे, दीर्घ लिहावे, दीर्घ लिहावे, दीर्घ लिहावे. जसा जसा घसा, जसा जसा घसा बरोबर येऊन राहिला ना, चांगला होऊन राहिला, तशी तशी लेक्चरमध्ये रंगत यायला लागली, नाही का. बरोबर, बरोबर. तर दीर्घ लिहायला पळत येईल, पळत येईल, पळत येईल, बरोबर, नक्कीच, नक्कीच. म्हणून आधी, आधी लग्न कोंढाण्याचे मग रायवाचे, आधी लग्न कोंढाण्याचे मग रायवाचे, असो. तर एकाक्षरी, एकाक्षरी शब्द दीर्घ, दीर्घ लिहावे, यालाच अपवाद आहे. अपवाद, अपवाद म्हणजे काय, दिलेल्या नियमाला छेद देणे, दिलेल्या नियमाला छेद देणे, दिलेल्या नियमाला छेद देणे, बरोबर. आणि ही परिस्थिती आहे हो महाराष्ट्राची, जे बोलतोय ना मी, काय चुकीचं नाही बोलत आहे, ही परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्राची सध्याच्या काळामध्ये. जे चाललंय, सीझन सुरू आहे सध्या, बरोबर, जे पांढरे, पांढरे चक्क बगडे, बगडे म्हणजे माणसंच आहेत, पण चक्क पांढरे कपडे घालून, दुपट्या बिपट्या टाकून, टोप्या बिप्या टाकून बाहेर पडलेले आहेत, बरोबर, फुकाटचे पोहे खायला. म्हणजे सीझन चालू आहे, सीझन सुरू आहे, आणि दुसऱ्यांच्या मुलीला मुलाला नावं ठेवायला हे पांढरे बगडे बाहेर पडलेले आहेत, असो. पण तेच होय, ते जुळवून आणतात. अपवाद आहे नी, अपवाद काय, नी, नी, ती बायको टेन्शन देते हो सर, करेक्ट, करेक्ट. अच्छा, म्हणजे दिनेश पाटील सर. दिनेश पाटील सरांचं आपण जो अंदाज काढला होता तो अंदाज अगदी बरोबर आलेला आहे, ठीक आहे. ती ती ते मग उगीच थोडे म्हणतात लग्न पाहावा करून
आपलं घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावे करून केल्यानंतर लक्षात येते बरोबर. पण सर काही काळजी करू नका. ती सुद्धा तुमचाच अर्धा भाग आहे. ती तुम्हाला नाही तर कोणाला टेन्शन देईल. तुमच्याशिवाय ती दुसऱ्या कोणाला टेन्शन देणार नाही. आणा मागं लागतो म्हणतात. आणा, आणा, आणा. असो, जाऊ द्या. ठीक आहे. चला पुढे. सर माझी फर्स्ट लेक्चर आहे. छान टीचिंग बेस्ट. थँक ज्योत्स्ना मॅडम थँक यू. आता बघा एक अपवाद आहे हा वाला नी. नी हा अपवाद आहे. हा जरी एकाक्षरी असला तरी पहिल्या विलांटीने लिहिला जातो. बरोबर. पहिल्या विलांटीने लिहिला जातो. चला इकडे लक्ष देऊ थोडंसं आता. ठीक आहे. चालेल. उद्यासाठी ठेवा काहीतरी. ठीक. तर पहिल्या विलांटीने घेतला जातो. आता बघा यामध्ये आणखी एक महत्वाची एक उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला की बघा उदाहरणार्थ आपण लक्षात घेतलं की हा तो 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 बसला तो बसला बसला नी नी तो बसला नी नी लगेच जेवला लगेच जेवला जेवला. हा आणीच्या आणि असतो ना आणि त्याच्या बदल्यात वापरला जातो. तो बसला आणि लगेच जेवला. अशा प्रकारे हा आणि असा नी आला तर तो ह्रस्व वापरावा वापरावा ह्रस्व वापरावा ह्रस्व वापरावा. ठीक आहे. हे सुद्धा शब्दच आहेत. मी म्हणजे मी याला अर्थ आहे. तू म्हणजे तू याला अर्थ आहे. ही म्हणजे ही ती म्हणजे ती तो म्हणजे तो. बरोबर. तो सध्या येत नाही. तो सर्वनाम आहे. तो सर्व हे सुद्धा सर्वनामच आहे. बरोबर. पण शब्द आहे तो सुद्धा येईल इथं. बरोबर. तो म्हणजे तो. हे सुद्धा शब्द आहेत. आता पुढे जाऊ. आता महत्वाची गोष्ट. ठीक आहे. बघा शब्दांच्या जाती आज आपल्याला फक्त ओळखच करून घ्यायची. नाम आपण उद्या सुरुवात करू. नाम आपण उद्या सुरू करू. आज ओळख समजून घ्यायची. शब्दांच्या जाती. बरोबर. शब्दांच्या जातीचे प्रमुख 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2. फक्त 2. किती? 2. शब्दांच्या जाती 8 आहेत पण प्रकार 2च पडतात. शब्दांचे प्रकार नाही. शब्दांच्या जाती म्हटल्या तर 2. बरोबर. आणि शब्दांचे प्रकार म्हटले तर हे बघा ही इकडे 8. शब्दांचे प्रकार 8. शब्दांच्या जाती 2च. शब्दांच्या जाती 2च. शब्दांचे प्रकार 8. मग कोणत्या जाती? बरोबर. तर एक आहे सव्यय त्याला म्हणतात सविकारी, त्याला म्हणतात सविभक्ती, सभक्ती किंवा किंवा आणखी एक शब्द आहे कुठे गेला? सविभक्ती सविभक्तिक सभक्तिक किंवा सविभक्ती असे 4 नाव आहेत. बघा आपलं एका नावावर भागत नाही. एका नेमवर आपलं भागत नाही. भागते काय? भागलं तरी समाज आपलं भागू देत नाही. उदाहरणार्थ बरोबर. बघा तुमचं नाव आता माझं नाव रविराज आहे. बरोबर. माझे जे बालपणीचे मित्र आहे मला रविराज म्हणते असं शक्य आहे का? नाही. बरोबर. काय म्हणतात? अरे 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 बरोबर. अशा प्रकारचे नाव. शिवाय बरेच नाव डुमण्या, ठेंगण्या, डुब्या बरोबर किंवा गबऱ्या किंवा पिंट्या, गुड्ड्या, निळ्या अशी जे नावं पडतात. आता समजा तुमच्या गावात एखादा माणूस आला बरोबर आणि त्यानं विचारलं अरे नावं माहित नसतात तो लोकांना. बरोबर. आता आमच्या गावात उदाहरण देतो तुम्हाला. आमच्या गावात एक गृहस्थ आहेत बरोबर की जे आपलं अर्ध आयुष्य एका शेटजीकडे दिवाणजी होते. कोण होते? दिवाणजी. बरोबर. दिवाणजी. ठीक. मग त्यांना गावामध्ये दिवाणजीच नाव पडलं. अजून 75% गावातील लोकांना त्यांचं खरं नाव माहित नाही आहे. काय नाव आहे त्यांचं? दिवाणजीच आहे. एक दिवस गावामध्ये पाहुणा आला आणि त्याने विचारलं म्हणे बा ज्ञानदेव नामदेव XYZ गृहस्थ कुठे राहतात? म्हटलं असा गृहस्थच नाही आमच्या गावात. नाही हो म्हणे याच गावचे आहेत ते. बरोबर. लक्षात घ्या मी काय सांगतोय ते समजून घेता महत्वाचं आहे. बरोबर. मग म्हणे नाही हो त्यांना दिवाणजी म्हणतात. अरे म्हटलं ते काय तिथंच राहतात. बरोबर. एका नावावर भागलं का? नाही 2 नावं लागले. ठीक. तसेच तुम्हाला घरात कोणाला पिंटू, पप्पू, गुड्डू बरोबर पिंकी, चिंटी, चिंटू अशी नावं असतात. बरोबर. शाळेत हेच नावं असतात का तुमचे? नाही. शाळेत तुमचं नाव घरी नाव गबऱ्या
नाही, आजकाल गबऱ्या तर कोणी म्हणत नाही, समाज म्हणतो. समाज वेगळे नावं ठेवतो, घरचे वेगळे नावं ठेवतात, मित्र-मैत्रिणी एकमेकाला वेगवेगळे नावं ठेवतात. ते काही सांगायची गरज नाही मला. ठीक आहे. ते कुत्र्याचे, मांजराचे असे असतात ते. काय असतात ते तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. तर वेगळे नावं असतात. वेगळे नावं असतात. एका नावावर भागत नाही. एका नावावर भागत नाही. त्याचप्रमाणे व्याकरण सुद्धा आपल्याच समाजाचा आरसा आहे ना हो. आपली मराठी आहे म्हणजे त्याचाच आरसा व्याकरण आहे. करेक्ट. यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रकाराला 2-2, 4-4 नावं आहेत. आणि हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. हे नावं कायम लक्षात ठेवायची आहेत. बरोबर? बरोबर. आता बघा, सव्वे का म्हणतात? तर यांना आजार होतात. 1, 2, 3, 4. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. बघा, 1, 2, 3 आणि 4. बरोबर? आपण जर लस नाही घेतली तर आपल्याला कोरोना होईल का नाही? होईल. 100% होईल. नाही झाला तर सर्दी पडचं तर होतेच सगळ्यांना. म्हणजेच आपण विकारी आहोत. विकार होतात आपल्याला. विकार म्हणजे व्याधी, आजार. बरोबर? असा सामाजिक अर्थ. बरोबर? व्याकरणात विकार म्हणजे बदल. व्याकरणात विकार ध्यानात ठेव जा. विकार म्हणजे बदल. विकार म्हणजे बदल. व्याकरणात विकार बदलाला म्हणतात. ठीक आहे. तर यांच्यामध्ये बदल होतात. मग आपल्याला जसे सर्दी, पडसं, खोकला, ताप वगैरे आजार होतात, तसेच यांनाही 3 प्रकारचे आजार होतात. तसे 5 आहेत, पण मुख्य 3च आहेत आणि 3चंच आपल्याला घेणं देणं आहे. ठीक आहे. 5 बघा. पहिला 3 सांगतो. पहिला आजार होतो यांना लिंग. लिंग, लिंग, लिंग. बरोबर? उदाहरणार्थ, तोच ती केल्या जाते. तोच ती, तोच ती होते. म्हणजेच लिंग विकार होतो. क्रमांक दुसरा होतो वचन. दुसरा आजार काय नाव? वचन. वचन. तोच ते होते. वचन बदललं. ते अनेक झालं. तो एक झाला. ठीक आहे. तिसरा आणि महत्वाचा ज्याचं नाव आहे विभक्ती. त्याचं नाव काय? विभक्ती. विभक्ती. करेक्ट. आता विभक्ती म्हणजे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी संबोधन याला विभक्ती असं म्हणतात. आणि विभक्तीचे प्रत्यय असतात. बरोबर? आता बघा, या तोला, तोच, तोच, मी याला प्रत्यय जोडला. काय जोडला? त्याच्या. तोच काय केलं? त्याच्या केलं. म्हणजेच या तोला विकार झाला, हा त्याच्या बनला. हा विकार आहे विभक्तीचा विकार. त्याने, तिने. बरोबर? त्याच्या, त्याने, तिने. बरोबर? अशा प्रकारे. ठीक. तर विभक्ती विकार. या व्यतिरिक्त चौथा विकार आहे ज्याचं नाव आहे काळ. काय नाव आहे? काळ. काळ. आणि 5वा जो विकार आहे तो आहे पुरुष. पुरुष. असे 5 विकार आहेत भाऊ. हे शब्दांना होतात. कोणाला होतात? शब्दांच्या जातींना होतात म्हणजे शब्दाला होतात. बरोबर? मानव जातीला कोरोना होतो म्हणजे प्रत्येक माणसाला होऊ शकतो. ठीक आहे. तर हे 5 विकार आहेत. हे 5 विकार या शब्दांच्या जातीमध्ये 2 प्रकार पडतात. ज्यांना विकार होतात त्यांना सव्वे म्हणतात. त्यांना सविकारी म्हणजे विकार होणारे. सविभक्तिक म्हणजे विभक्तिक होणारे. सविभक्तिक, सभक्तिक असं म्हणतात. बरोबर? असभक्तिक, सविभक्तिक. ठीक आहे. पुढचा, हे जे आहेत ना, हे यांना विकार होत नाही म्हणून यांना म्हणतात अविकारी. यांना लिंग, वचन, विभक्तीचे विकार होत नाहीत म्हणून यांना म्हणतात अविकारी. बघा, उदाहरण घ्या. मी सांगतोय तुम्हाला यांना विकार होत नाही, पण जबरदस्ती केल्या जातात बरं. जबरदस्ती केल्या जाते. जबरदस्ती. अरे आपला वेळेचा अभाव. बरं, जीके जीएसचं लेक्चर सुरू होईल. चला, पटकन एवढं सांगून आजच्या कार्याला विराम देतो. बरोबर? परंतु सविभक्ती एक उदाहरण समजून घ्या. समजा आता तुम्ही दारू पित नाही, सिगरेट पित नाही, काहीच करत नाही म्हणजे तुम्ही सज्जन गृहस्थ आहात. बरोबर? सज्जन गृह. माझ्यावरून उदाहरण घेऊ, बाकीच्यांचं जाऊ द्या. मी काहीही खात नाही, काहीही पित नाही. बरोबर? काही म्हणजे पाणी पितो बरं, बाकी जेवण वगैरे करतो. पण काहीही ज्यांना जे समाज मान्य नाही, जसे मदिरा म्हणजे दारू, बरोबर, सिगारेट म्हणजे वगैरे वगैरे, हे खात पित नाही, तर तुम्ही मला सज्जन म्हणाल. सज्जन गृहस्थ आहे. बरोबर की नाही? पण मी पित नाही, परंतु मला 4-5 लोकांनी असा पकडला आणि एक दिवस जबरदस्ती दारू पाजली. एक दिवस जबरदस्ती अशी नरड्यात बोट घेऊन मी पीच आणि मी डुलत डुलत गावात आलो. लोक मला काय म्हणतील?
सज्जन म्हणतील का? मी लाख सांगितलं हो की मी नाही पिली मला बाजली, लग्नच होणे नाही. बेवडा म्हणतील ना, ठीक आहे. तर मला लोक काय म्हणतील? बेवडा म्हणतील. म्हणजेच हा अव्यय आहे, हा अव्यय आहे. परंतु मी सज्जनांच्या जातीमध्ये राहिलो का मग? नाही. दुसऱ्या दिवसपासून मी कितीही सोडली तरीही मला कलंक लागला म्हणजे लागला. ठीक आहे. तर काल व पुरुषचं एक एक्झाम्पल द्या. ओके, देतो. सर आज आपल्याकडे वेळ कमी आहे. आधी हे समजून घ्या. उद्या लेक्चर सुरू होता बरोबर पहिलं प्रश्न हाच घेऊ. ठीक आहे. काळ व पुरुषाचा. ठीक. बघा, काळ म्हणजे काय? की आता एखादं नाम बरोबर वाक्यानुसार अर्थ येत त्याचा. वाक्यानुसार तो गेला, तो गेला, गेला, गेला. भूतकाळ, भूतकाळ, भूतकाळ. बरोबर. पुरुष, पुरुष. मी प्रथम पुरुष, मी प्रथम पुरुष, मी प्रथम पुरुष, तू द्वितीय पुरुष आणि तो तृतीय पुरुष. संपला विषय. मी पहिला, मी बोलणारा, मी ऐकणारा तू आणि आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तो तिसरा तृतीय पुरुष. काळ आणि पुरुष हे एक्झाम्पल्स आहेत. ओके, चला बघा. यांना आता आणि आहे, आणि हा अव्यय आहे. कोणता आहे? उभी आणि विअव्यय. याचं काम काय? दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणे. परंतु मी असं वाक्य लिहिलं कसं? त्याच्या बोलण्यात, त्याच्या बोलण्यात, त्याच्या बोलण्यात, 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 बोलण्यात आणीचा वापर जास्त होतो. आणीचा, आणीचा. काय म्हणतो? याला प्रत्यय लागत नाही कारण विभक्ती होत नाही, तरी जबरदस्ती दारू पाजली. झाला एवढा हा. आणीचा वापर, वापर, वापर जास्त होतो, जास्त होतो, जास्त होतो, जास्त होतो. या वाक्यात हा आणि उभ्यान्वी अव्यय नसून नाम झाला. म्हणजेच याला हे विकार होत नाहीत, पण जर या चौघांना हे विकार केले तर ते अव्यय राहत नाहीत, ते सव्यय बनतात.